तेरे संग लागे, बांधे जो पीपल पे धागे, इस जुर्म के धारे बहते हैं नजरे बचा के। महफिल में तेरी हम न रहे जो, गम तो नहीं है नजदीकियों के। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक झालेला आहे। तसा व्हिडिओ बनवण्यासाठी काहीच नाही, फक्त जे काय आपला अलाइट मशीन आहे त्याचीच गरज लागेल। तो जेवढं पण मटेरियल मी यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर नवे आले असता तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपली भावानं जे काय आपलं बीट मार्क आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे मी बीट दिली त्याला आपले दोन फोटो आहेत ते लावून घ्यायचे। तर चला आपले जे काही मॉडेलचे फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून घेऊ। अशा प्रकारे पहिल्या बीटवर हा पहिला फोटो लावून घ्यायचा, अशा प्रकारे अजून तो दुसरा फोटो लावून घ्यायचा। तर आरामात करायचं भावानं। ते ॲक्सेस वगैरे करून टाकायचे जे काय आपले फोटो आहेत ते। तर भावानं आपले फोटो लागून गेलेले आहेत। तर अजून बॅक घ्यायचं, बॅक आल्यानंतर आपल्या इफेक्टवर जायचं। इफेक्टवर गेल्यानंतर हा जो काय पहिला ब्लॅकवाला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचं। तो कॉपी केल्यानंतर बॅक घ्यायचं, बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर हा पहिला फोटोला हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। तर आपला ब्लॅकवाला इफेक्ट अशा प्रकारे लागून गेला आहे। ते एवढं झाल्यानंतर अजून बॅक यायचं, सेक इफेक्टवर जायचं। सेक इफेक्टवर झाल्यानंतर भावानं हे जो व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे क्लिक करून असं प्लसच्या ऑप्शनमध्ये जाऊन याला अशा प्रकारे कॉपी लेअर करून टाकायचं। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर हा काय जे दुसरा फोटो आहे त्याच्या अति बीटवर न्यायचा आणि अति तो जे आपण कॉपी केला तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा। तर आपला मग दुसरा पण इफेक्ट लागून जाईल। तो आणि एवढं झाल्यानंतर आपले जे काही इफेक्ट लागल्यानंतर जे काही आपल्याला नाव वगैरे शॅडो वगैरे पिंजी वगैरे लावायचं आहे ते पण अशा प्रकारे लावून घ्यायचं। चला मी ते लावून घेतो। तर भावानं बघू शकता की आपलं नाव वगैरे पिंजी वगैरे बॉर्डर वगैरे लावून झालेलं आहे। तर भावानं एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर जे काय आपला हेडगिअर आहे त्याच्यावर क्लिक करून ओपन करायचं। केल्यानंतर जेवढे प्लसच्या ऑप्शनमध्ये जाऊन सिलेक्ट लेअर करून जेवढे पण लेअर दिला ते अशा प्रकारे आरामात कॉपी करायचे। अजून बॅक यायचं, बॅक आल्यानंतर भावानं बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं, बिटमार्कमध्ये ओपन करायचं। ओपन केल्यानंतर ज्यावेळी आपण ते लेयर्स कॉपी केला ते अति पेस्ट करून घ्यायचं। तर भावना आपला व्हिडिओ बनून आलेला आहे। तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। अशा प्रकारे इम्पोर्ट करून टाकायचं।